झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद। नमस्कार, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व झुंजार SC37 न्यूज या ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आप्पासाहेब शिरसाटे झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलवर व ब्लॉगवर आपणास देत आहे उस्मानाबाद धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी। धाराशिव उस्मानाबाद शहरामध्ये कुत्रे व डुक्कर मरण्याचे प्रमाण वाढले। का मरत आहेत याची चौकशी करणे व याचे कारण शोधण्याची गरज। वैद्यकीय महाविद्यालय, त्रिशरण चौक, अंबाला हॉटेल, देशमुख हॉस्पिटल या ठिकाणी आढळली मेलेली कुत्रे व डुकरे। वाशी तालुक्यात मांजरा नदीचे आला दुसऱ्यांदा पूर, पिकाचे झाले मोठे नुकसान। धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 1.25 लाख हेक्टर पिकाचे झाले नुकसान। पंचनामे करण्यासाठी प्रशासनाने घेतला पूर्णपणे वेग। सातारा व हैदराबादच्या गॅजेटनुसार नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्गदर्शक GR शासनाने काढला। आरक्षण मागणीकर्त्यामध्ये मोठा झाला जल्लोष। धाराशिव उस्मानाबाद येथील आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांना मुंबईचा भाजीपाला बंद करणार असल्याची केली आज घोषणा व दिले होते निवेदन। परवा कळंब शहरातील व्यापारी रुनवाला व तापडिया यांनी धमकी देऊन 6 ते 7 जणांवर केला होता गुन्हा दाखल। आज उलट त्यावरच मारहाण करणे व शिवीगाळ करणे यासाठी झाला दोघांवर अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल। जागेच्या वादातून एकास झाली मारहाण। भाऊकीतील जहागीरदारवाडी तांडा येथे रामदास राठोड यास झाली मारहाण व 5 जणांवर झाला पोलिसात गुन्हा दाखल। तुळजापूर तालुक्यात एमगरवाडी येथे एकाच जातीवादी शिवीगाळ करून केली मारहाण, अॅट्रॉसिटीचा झाला या ठिकाणीही गुन्हा दाखल। उमरगा तालुक्यातील एका गावात 17 वर्षाच्या मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून केला अत्याचार, यामुळे झाला पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल। या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी। अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलला व झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या ब्लॉगला फॉलो करायला विसरू नका। कमेंट करायलाही विसरू नका, तसेच बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। धन्यवाद।